ना आघाडी राहिली, ना युतीचा धर्म पाळला, ना वरिष्ठांचे आदेश पाळले गेले, ना बंडखोरी रोखता आली. 30 डिसेंबरला राज्याच्या महापालिका निवडणुकांचे अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगरसह अनेक ठिकाणी गोंधळ इतका होता की कोण कोणाचा उमेदवार, कोणी फॉर्म भरला, जागा कोणाला सुटली, सगळ्याचाच गिचका झाला होता. युती आघाडीचं कुठे बिनसलं होतं, तर कुठे उमेदवारी नाही मिळाली, म्हणून इच्छुक मिळेल त्या पक्षाकडून किंवा अपक्ष म्हणूनही अर्ज करत होते. 29 महापालिकांच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढण्याची घोषणा केलेल्या भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचं बऱ्याच ठिकाणी जागा वाटप यशस्वी झालंच नाही. परिणामी 22 ठिकाणी दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढतात. पण सगळीकडे इतका गोंधळ असताना देखील 2 ठिकाणी भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून येऊ शकतात. माहिती अधिकारी वरुण कुमार सहारे यांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 मधून भाजपच्या रेखा चौधरी यांनी अर्ज केला होता. मात्र अर्जाची मुदत संपली तरी विरोधात कोणाचाच अर्ज आला नाही. तसंच प्रभाग क्रमांक 26 मधून भाजपच्या आसावरी नवरे यांनी अर्ज सादर केला होता. त्यांच्याही विरोधात अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे राज्यात भाजप महापालिका निवडणुकीत विजयाचं खातं उघडणार असल्याचं बोललं जात आहे.